जाता है, कंपनी को फ्रॉड करके चला जाता है, कंपनी में कोई रूमर आ जाती है। बहुत बार फार्मास्यूटिकल कंपनीज है, उनके लाइसेंस कैंसिल होते हैं, उनको अप्रूवल नहीं मिलता है। बहुत सारी न्यूज ऐसी होती है जो निगेटिव न्यूज होती है। अब निगेटिव न्यूज में आप लोग खरीदोगे क्या? आप लोग नहीं। सिंपल पहले क्या करोगे, आपके पास सोचना पडेगा की करून तुम्ही एवढं ऑब्झर्वेशन केलं आणि स्टडी केली ते खूप ग्रेट आहे, म्हणजे बरं केलं तुम्ही ते केलं. आता या ठिकाणी फक्त तुम्ही तो फॉर्म्युला बघितला. मी हे तुम्हाला उद्या सांगणार होती पण तुम्ही खूप छान स्टडी केले म्हणून सांगतेय. आपने सिर्फ एक फॉर्मूला देखा, राइट, और उस पे आपने वर्कआउट किया। अब आपको फॉर्मूले के साथ सारी चीजें देखनी है। हमने बिफोर मार्केट, लाइव मार्केट, हमने सेक्टर्स, हमने ट्रेंड देखे हैं। तो वो सब मसाला आपको ऐड करके ट्रेड करना पड़ेगा। इतने लोग ऑप्शंस में प्रीमियम दे के आए हो, फ्यूचर्स में बड़े बड़े लॉसेस देख के आए हो मेरे पास अभी। बस एक बार बता दो। ओके। ओके। फाइन। मी पण आहो. ठीक है। ओके। ओके। क्या गलतियां हुई ऐसे लग रहा था अभी तक के पूरे सेशंस में? मैंने जितना अभी तक हम लोगों ने म्यूचुअल फंड, आईपीओ, इक्विटी, डे इंट्राडे किया है, क्या लग रहा है कहाँ गलत थे आप? कि फ्यूचर ऑप्शंस में क्या गलतियां हुई होगी इन सब सेगमेंट को देखते हुए? एनालिसिस नव्हतं करता येत ना मॅडम त्याच्यामुळे. एनालिसिस नव्हतं करतात, ओके। ओके। ठीक है। और कितने लोगों को फ्यूचर ऑप्शंस पता है? ओके। हाँ पता है मुझे भी। पता है, ओके। डन। फाइन। थोड़ा ऑप्शंस थोड़ी देर के लिए बाजू में रख दीजिए, फ्यूचर के बारे में समझ लेते हैं। पहले लिख लीजिए थोड़ी चीजें, important है। अप्रॉक्स मैम 950 और 1000 रुपीज। वन साइड। यस मैम। ठीक है। मतलब आप कैलकुलेशंस करो, 75 का लॉट है, 100 रुपीज पे 0.5 पैसे के हिसाब से 950 प्लस टैक्सेस, हम लोग 1000 रुपीज पकड़ रहे हैं। खरीदते टाइम 1000 रुपीज, बेचते टाइम 1000 रुपीज, तो कितना पॉइंट्स बढ़ना चाहिए अमोल सर? ब्रोकरेज कितना पॉइंट बढ़ना चाहिए तो आपका ब्रोकरेज निकलेगा और आपको कुछ प्रॉफिट होगा? एटलीस्ट 50 पॉइंट बढ़ेगा तो 3500 मिलेंगे। यस। उसमें 2000 रुपये मेरी दक्षिणा ब्रोकर की, 1500 रुपये आप घर पे लेके जा रहे हो। प्रॉफिट हुआ तो ठीक है, नहीं हुआ तो भी मैं अपनी दक्षिणा तो छोड़ने वाली नहीं हूँ। मतलब ब्रोकर अपना दक्षिणा तो छोड़ने वाला नहीं है। इंट्राडे करते हो तो मोस्ट ऑफ टाइम वन साइड लगता है, बट आप कैरी फॉरवर्ड करोगे तो ये कैलकुलेशंस बहुत जरूरी है। इसीलिए इसे बोला जाता है हाई रिस्क हाई मनी, क्योंकि वॉलेटिलिटी ज्यादा है, वॉल्यूम ज्यादा है, वॉल्यूम बहुत ज्यादा है, इसीलिए इसमें ब्रोकरेज कम लगता है। आप उसे कैरी कर सकते हो, कैरी करने के बाद सिंपल मैंने अभी आपको बताया क्या क्या आपका पोजीशन होगा। 640, मतलब 6.5 लाख पे ये लोग 2.5 लाख रुपए ले रहे हैं, और 19 लाख हाँ पे ये 2,20,000 रुपए ले रहे हैं। हाँ डिफरेंस समझ में आया आपको? हाँ। क्यों ऐसे? वो इंडेक्स है और ये कोई स्टॉक है करके। ऐसे नहीं है, वो भी आपकी बात बराबर है। इसमें रिस्क ज्यादा है ना, राइट। हाँ इसमें रिस्क ज्यादा है, इसलिए हाँ। इसका मार्जिन बढ़ा दिया। देखो ना, एक्चुअली हम्म। 1,93,000 है, बट ये लोग 50,000 अपने तरफ से ज्यादा ले रहे हाँ। हैं। परफेक्ट। और कोई स्टॉक? ये मेरा फेवरेट हो गया अभी, आपका फेवरेट? रिलायंस मॅडम डी मार्ट बघा ना. आहे तुमच्याकडे? नाही घ्यायचं. न्यूज असेल तर द्या आम्हाला। मॅडम कालच सरांबरोबर आम्ही सरांनी शिकवलेलं म्हणून म्हटलं. काय रेट आहे त्याचा आत्ताचा? 4153.
4153 मल्टीप्लाइड बाय 150 करो, उसका लॉट साइज देखो, 150 का है। मैम 6,22,950। कितना आना चाहिए मार्जिन अप्रोक्सीमेटली? आईडी और निफ्टी का कैलकुलेशन के बाद बताओ। मैम 2,20,000 के अप्रोक्स आना चाहिए। 2,20,000 के आसपास। आणि लॉस, लॉस मध्ये खूप थांबत होतात की करायचा? नाही नाही, 500-600 रुपये पर्यंत बस. व्हेरी गुड. हो, लिमिट मॅडम 500-600, त्या खाली नाही. 500-600 झाले की जर लॉस मध्ये येत आहे तर 500-600 पर्यंत होल्ड करत होतो, पण त्याच्यावर नाही. 500-600 खूप झाले. 600 हाय. आणि हे फ्युचर मध्ये करत होतात की ऑप्शन्स मध्ये करत? ऑप्शन. ऑप्शन ऑप्शन मध्ये मॅडम, ते आपण निफ्टी मध्ये नाही का, निफ्टी मध्ये घेत होतो ट्रेडिंग. हा, मग तुम्ही ते ऑप्शनचं सांगताय, आपण आज फ्युचर बघतोय. ठीक आहे, ठीक आहे. हा, आपण आज फ्युचर्स बघतोय. फ्युचर्स आणि ऑप्शन्स दोन्ही वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. सिमिलर काही गोष्टी आहेत, पण आता आपण जे बघितलं ते ऑप्शन्स नाही बघितलं, आपण फ्युचर्स बघितलं. तुम्ही जे करताय ते हा. ऑप्शन्स मध्ये करताय, आपण जे करतोय ते फ्युचर मध्ये करतोय. हो, काय काय फरक आहे मॅडम याच्यात? आता जो फरक सांगितला ह्याच्यामध्ये लॉट साईज कंपल्सरी आहे, हो ह्याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला द्यायला लागेल. ऑप्शन्स मध्ये काय होतं, तुमचं लॉट साईज कमी होता पण प्रीमियम पण कमी जात होतं ना. हो हो. तर तुम्हाला मॅम ते 500-600 रुपयाचं लॉस बेअर करायला हरकत नव्हती. एकच मिनिट द्याल. म्हणजे तिकडे 50 रुपये बाईंगला, 50 रुपये सेलिंगला, लॉस जरी झाला 600 रुपये तर 700 रुपये तुमचे जात होते. इथे तसं हम्म. नाही होतंय ना, इथे ब्रोकरेज बघा किती जाते. येस हेमंत सर. स्टॉक फ्युचर्स मध्ये पण रोल ओव्हर करू शकतो आणि बँक प्रत्येक प्रत्येक सेगमेंट मध्ये आपण रोल करू शकतो. राजेश सर, इकडे दुसरा डिफरन्स आहे की तिथे तुम्हाला त्यामध्ये आपण सपोज premium मॅम द्यावं लागतं, इकडे 2 लाखाच्या जवळपास प्रत्येक ट्रेडला प्रीमियम द्यावं लागतं, सॉरी मार्जिन द्यावं लागतं. येस हेमंत सर. आपण तो आप लोग फ्यूचर में टाइम स्ट्रेटेजी यूज कर सकते हो, बिफोर मार्केट आफ्टर मार्केट ट्रेंड जो हमने डिसाइड किया वो ले सकते हो। हमने सेक्टर्स लिया, इवन हमने जो कल बिजनेस स्टैंडर्ड न्यूज़पेपर के फॉर्मूलेस लिए, इवन इकोनॉमिक टाइम्स में बहुत सारी न्यूज आपको फ्यूचर्स के लिए मिलेगी। तो डे इंट्राडे फ्यूचर्स ऑप्शंस के लिए ट्रेंड, न्यूज़पेपर फॉर्मूलाज, टाइम स्ट्रेटेजी मोस्ट इंपॉर्टेंट है। और कोई डाउट से पूछो। सबने इतना सीरियसली ले लिया ऑप्शन फ्यूचर को, सबके फेसेस मतलब देखने जैसे है, जितने भी दिख रहे हैं मजा आ रहा है मुझे, मतलब समझ में आया मॅडम है। हे फ्युचर्स घ्यायचं कसं मॅडम? फ्युचर्स ब्रोकरला सांगायचं निफ्टी फ्युचर घे, माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये आहेत, हा. घेऊन देणार, वर गेला की विकून देणार. कुठे ब्रोकर. आहे तुमचं अकाउंट? मॅडम ते तुम्ही त्या दिवशी लिंक टाकली होती ते चॉईस फिंग्स. ओपन होत नाही मॅम ते अकाउंट का? त्याच्यावर. मी पण भरपूर वेळ ट्राय केले आज. चॉईस फिनेक्स टाकलं होतं नाही का ते? श्रीनाथ सरांनी आजच ते अकाउंट ओपन केलंय त्यांचं आज नाही जर. झालं. ठीक आहे, मी मी परत एकदा लिंक पाठवते, आज ओके. परत पाठवते. हा मी पण केलं, साक्षीने पण अकाउंट ओपन केलं, आजच केलं. हम्म, ठीक आहे, तुम्ही परत एकदा ग्रुपमध्ये जी लिंक पाठवतोय त्याच्यावर करून बघा तुमच्या ओके. कुठची लिंक आहे मॅडम ही? अकाउंट ओपनिंगची. मी ब्रोकर आहे, अगर ज्यांना कंपल्सेशन बिलकुलच नाहीये ह्या लोकांना माझ्यासोबत अकाउंट ओपन करायचंय म्हणून ती लिंक ग्रुपमध्ये टाकली आहे अकाउंट ओपनिंगची. मागच्या बॅच मध्ये टाकली नव्हती का मॅम? प्रत्येक बॅच मध्ये टाकतो आणि आम्ही कुठलेही कॉल्स देत नाही. जर आमच्याकडे अकाउंट उघडायची लालच तुम्ही अशा पद्धतीने ठेवताय की आम्ही कॉल्स देऊ, तसं नाहीये. आम्ही लक्ष देऊ, आम्ही गायडन्स तर द्या ना. हा, आम्ही कुठेही अडलात तर आम्ही 24/7 उभे राहू. पण तुम्ही म्हणाल आम्हाला कॉल्स द्या, तर ते आम्ही नाही देणार. ठीक आहे, डन. किती लोकांना? मग एकदा ब्रोकरेज आणि मार्जिन जरा एक्सप्लेन करा फ्युचर मध्ये. येस, फ्युचर्स मध्ये काय असतं ना की कंपल्सरी तुमचं जे काही अमाऊंटचा स्टॉक होतोय ना, पण बोलायची वाय फ्युचर इज गुड आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत फ्युचर ट्रेडिंगचे आणि डिसएडवांटेज काय आहे फ्युचर ट्रेडिंगचे. हिंदी में समझाओगे तो ज्यादा बेटर रहेगा सुरभि मैम.
तर मॅडम कॅरी फॉरवर्ड करता येतं फ्युचर. हम्म. यस मैम. ऑप्शनला ते तसं नाही करता येत. ओके. यस. यस मैम. फ्यूचर के बेनिफिट्स और फ्यूचर के लॉसेस. जैसे आपने बोला निफ्टी एक्सपेंसिव हो रही है 19,50,000 की, लेकिन मैं वही पोजीशन 2 लाख रुपए में खरीद के खड़ा कर पा रही हूँ, तो मुझे वो बेनिफिट होगी कि मैं 19 लाख की चीज 2 लाख में लेके मैं उस पे कमा पाऊंगी। वैसे वैसे थॉट प्रोसेस। ओके. और डिसएडवांटेज. मैम लॉट साइज के अकॉर्डिंगली उतना लॉस भी बियर करना पड़ सकता है अगर कोई मार्केट में न्यूज आ जाती है कुछ है या रेट्स फ्लक्चुएशन रहता है तो उसके लिए मेंटली प्रिपेयर रहना पड़ेगा। यस. यस. डेफिनेटली. तो मल्टीप्लीकेशंस ऑफ लॉट साइज प्रॉफिट, मल्टीप्लीकेशंस ऑफ लॉट साइज लॉस होगा. कितने लोगों को डर लग रहा है कि एटलीस्ट फ्यूचर, कितने लोगों को पसंद आया और 2 लाख रुपए रखने से डर लग रहा है. मॅडम मला आवडलं. आवडला ना. हो. ठीक है. डन. तो अगर हम लोग कल इसमें ट्रेड करेंगे, हम लोग, जो जीरो लॉस स्ट्रेटेजी होती है वो सिर्फ और सिर्फ फ्यूचर्स में होती है. सिर्फ और सिर्फ फ्यूचर्स में होती है. तो कल हम लोग लाइव मार्केट में जीरो लॉस स्ट्रॅटेजी सीखेंगे. अब एव्हरीवन क्लिअर? निनाद सर क्लिअर झालंय? डोक्याला हात लावताय एफ म्हणजे. अँड ओ मध्ये थोडस सायकोलॉजिकल प्रेशर पण जास्त असतो ना. ऑफकोर्स. ऑफकोर्स. म्हणजे तो एक डिसएडव्हान्टेज झाला. तुम्ही जर त्या सायकोलॉजिकल प्रेशर मध्ये अडकलात तर देन यू हॅव प्रॉब्लेम. बट अगर मैं आपको बोलूँ ना, अगर आप मार्केट की साइकोलॉजी समझोगे ना, जैसे हमने न्यूज़पेपर फॉर्मूला जो लोग कर रहे हैं वो नहीं कर रहे हैं, हम लोग अपोजिट साइड जाके कर रहे हैं. हम लोगों ने सेक्टर्स भी ऐसे निकाले हैं कि जो कभी कोई सोच भी नहीं सकता है. हमें न्यूज़पेपर पैसा दे रहा है, हमें टीवी पैसा दे रहा है, हम लोग किसी के कॉल्स पे नहीं जा रहे. सो यहाँ पे सिंपल है कि आप ये सारी चीजें फॉलो करोगे, उसके बाद में अगर आप फ्यूचर में ट्रेड करोगे और मार्केट की साइकोलॉजी समझोगे. मैं सबसे बेस्ट, मैं हमेशा क्या बोलती हूँ कि मेरे को टेक्निकल पे भरोसा ही नहीं है, मार्केट साइकोलॉजी के हिसाब से चलता है. कितने लोगों के साथ ऐसे होता है कि बाइंग करते हैं और नीचे आता है. तो मेरे सिंपल. साथ मेरे साथ तो हमेशा ही होता है। सगळ्यांसोबत होत असेल. सिंपल है. मग माझ्यासोबत का नाही होत? मॅडम हे जरा डीपली सांगा, कारण हे आम्ही कन्फ्युज होतोय आता परत, जे जे टेक्निकल मध्ये आहेत ते. म्हणजे आम खाऊ की जाम खाऊ असं होतंय की नक्की ऐकायचं कोणाचं होतं. कारण हे तुमच्याकडे सेकंड टाइम ऐकतं की सायकोलॉजी, हे आणखीन डीपली काही आहे का अजून सांगू शकता? अगर आप मुझे पूछोगे, टेक्निकल का सिंपल डेफिनेशन है कि आप, मतलब लाइक, शॉर्ट टर्म के लिए टेक्निकल काम करेगा और ओके. साइकोलॉजी क्या काम करेगा, लॉन्ग टर्म के लिए काम करेगा. फंडामेंटल्स क्या काम करेगा, लॉन्ग टर्म के लिए. अब आपको इंट्राडे का चार्ट मिल जाएगा, 5 मिनट का चार्ट मिल जाएगा, हिस्ट्री का चार्ट मिल जाएगा. और टेक्निकल में वर्स्ट थिंग मुझे क्या लगती है, मेरी सोच में बता रही हूँ. अब अमोल सर को अगर मैं कोई स्टॉक दूं खरीदने के लिए, समझ लीजिए कल मैं आइडिया बोल दूं अमोल सर को, अमोल सर उसका जाके सारा, मतलब दुनिया भर की चीजें अमोल सर ने सीख ली है जितने भी टेक्निकल में. तो इंडिया वीक्स देख लेंगे, फिर उसका पीवोट देख लेंगे, बॉलीगर बैंड देख लेंगे, सारी चीजें देख लेंगे जितना मुझे टेक्निकल में आइडिया. अमोल सर बोलेंगे शीतल मैम इसको ना 9.35 में जाएगा ना तो इसको स्ट्रॉन्ग सपोर्ट है, वहां पे खरीदो, जबकि अभी चल रहा है ₹8.90. और अमोल सर मुझे बोल रहे हैं कि 9.35 पे खरीदना. तो मैं अमोल सर के अपोज जाऊंगी, मैं 8.90 पे खरीदूंगी. मतलब मेरा टेक्निक है, मैं 8.90 पे खरीदूंगी, अमोल सर को बोलूंगी 9.35 पे मैं बेच रही हूँ सर, मेरा प्रॉफिट हो गया. अब मैंने ऐसे क्यों किया, पूरे गांव को पता है कि 9.35 के ऊपर वो चलेगा. सभी लोग रुके हुए हैं ना, और वो 9.35 लेके जा रहे हैं हम लोग, तो हम लोग वहां पे प्रॉफिट बुक करेंगे, वहां से तो वो वापस 8.90 मिलेगा आपको. तो सिंपल ये साइकोलॉजी होती है जो सब लोग करते हैं ना. मतलब यहाँ पे सिंपल वो फॉर्मूला है ना, झुंड में मत जाओ, अपना अपना रास्ता अलग से चॉइस करो. अगर मैं बोलूँ आपको कल रिलायंस बाय करो तो मत करो, कल रिलायंस सेल करके देखो. मैं तो ऐसे उल्टे कांड करते रहती हूँ मार्केट में, इसीलिए मैं बोल रही हूँ. अब बताओ.
सबको लग रहा था गोल्ड ऊपर जाएगा, गोल्ड ऊपर जाएगा, क्या हुआ गोल्ड का? टेक्निकली सब कितना भाव बता रहे थे? 1.5 लाख, 145। 2 लाख जाएगा, और किसी ने बेचा नहीं। हम अभी भी बता रहे हैं कि कंसोलिडेशन स्टेज में है करके। तो कितना जाएगा अभी, मतलब लाइक क्या लग रहा है आपको, यहाँ से कितना ऊपर जाएगा, कितना नीचे जाएगा? कभी कभी स्टॉक मार्केट में ना अपनी खुद की भी सुनना जरूरी होता है। मॅडम गोल्ड एकदा 60,000 रुपये येईन. 60,000? यायलाच पाहिजे 100%. बाप रे, कसं काय? यायलाच पाहिजे 100%. पहा तुम्ही मॅडम, कधी ना कधी काहीतरी न्यूज येईल, पण ते येईलच 60,000 रुपये. अमोल सर तुमचं सगळ्या गोल्ड वाढणार हा? अजून घ्यावं लागेल मला मग हो आता. आत्ताच घेऊन ठेवा. आता कसं कळणार? 60,000 म्हणतात ते, 60,000 नीचे बोल रहे मॅडम यामिनी मॅडम. वही अभी पण खरीदेंगे ना 60,000 मैडम. झाल्यावरती अमोल सर ट्रक घेतील. हाँ, 60,000 आएगा तो लेंगे, अभी के लिए तो उनको लॉस है ना, अभी जो 1 लाख रुपीज पे उन्होंने खरीदा है वो। करेंगे ना मैडम, एवरेज करेंगे. हाँ, एवरेज करेंगे वो। यहाँ पे आप लोग 58। एव्हरेज लास्ट कसं बॅच के घेतलेलं ब्रिलियंट विकायचं का परत? स्टुडंट. शेयर मार्केट लैंग्वेज एवरेज करेंगे अमोल सर. नहीं, यहाँ पे शॉर्ट सेल करके बैठ जाएंगे हम। हाँ वैसे भी होगा. अमोल सर मल्टी रुपी मैंने क्यों डाला हो गले में चेन, मैडम बोल रही है गोल्ड कोई बैग, कुछ भी सब कह लोग दे, मुझे ही जो बोल रहे मैम हैं. कहेंगे वही होगा. मैम आप बताइए गोल्ड का क्या होगा. नहीं, कॉफी, मैम की कॉफी होगी. And स्मिता मैडम हाय. हाय यामिनी मॅम, गुड हाय इव्हनिंग. स्मिता, किती हाय दिवस डियर, हाउ आर झाले? यू? कुठे देखो होतीस? मैडम आफ्टर लॉन्ग टाइम. या कोण अं, म्हणते हाय स्मिता, कुठे होती? आय एम यामिनी. सॉरी. आय मी सुरेखा मॅम. बोलतेय, सुरेखा हाय स्मिता सुरेखा, सुरेखा. हाऊ आर यू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? आय एम गुड, आय एम यामिनी गुड. मॅम हॅलो, कशा आहात? तब्येत बरी आहे का? हो हो. अरे एव्हरग्रीन पर्सन आहे, त्यांना काय होतंय? हाँ हाँ. अमोल सर आजचं प्रॉफिट किती? अरे बापरे, आज काय त्यांची सर स्पेशल अगं मार्केट. थांब की, अमोल सरांना आज काय हे करायचं माझ्यासाठी असतं. सेपरेट मार्केट चालू होतं का? अमोल म्हणजे सरांसाठी रोज असतं अहो मी मार्केट. आजचं नाही विचारलं शेअर टी मार्केटमध्ये, मी प्लस टू, असं टी जनरल प्लस टू ना, विचारलं. टी प्लस आजचं टू. प्रॉफिट किती? हॅलो स्मिता मॅम, हॅलो, यामिनी हाय. मॅम, हाय अमोल सर. रेवती, हाऊ आर यू? हॅलो मॅम, गुड. नाईस टू सी यू. अरे ईशान. येस येस येस, सेम इयर सेम इयर. हेमा मॅडम, काय म्हणताय? ऍक्च्युली खूप ईशान दिवसांनी मेडिसिनचे ग्रुपमध्ये लागले लिंक जास्त आली, झाले. यामिनी मॅम बरे आहेत का? येत यामिनी नाहीत आता मॅम. बऱ्याचदा हो ना हो लिंक, हो या हेमा ग्रुपमध्ये बरोबर. लिंक बरी येत आहे, नाही बरी आहे. ऍक्च्युली. काय काय? बरी या आहे. ग्रुपमध्ये लिंक येत नाही ऍक्च्युली, खूप दिवसांनी आली मॅडमची लिंक. हेमा मॅडम, हा, अहो पहिला मेसेज कोण आहे? करायचा ना तुम्ही येणार आहे म्हणून. हा, काय काय? बँड बाजे अहो घेऊन आले तुम्ही असते अमोल तुम्ही सर. मेसेज करायला पाहिजे होता, तुम्ही येणार आहे म्हणून फटाक्याची माळ लावली असते एक मोठी. ओ. आणि आता अमोल कोण सर तुम्ही जाऊन, बुडवायचं? तुम्ही कसे स्वतः एकटे जाऊन सरांना भेटून येता? हा, हा तुम्ही सांगितलं का बरोबर. हा कोणाला ना. नो सरांना भेटायला जातात मॅडम मी म्हणून? हा नव्हते गेलो, सर आले होते पुण्याला. हा, हो काय का हो असेना सर पण आले भेटली होते ना सुरेखा, ऍक्च्युली. तुम्ही सुरेखा, मग. नो वरीज. अमोल सरांनी सांगितलंय कोल्हापूरमध्ये गेट टुगेदर करायचंय. अरेंजमेंट मी करणार आहे, गोळा बर. करून सगळ्यांना ते घेऊन येणार आहेत. हा ना अमोल सर? हो आणतो आणतो. त्यावेळी चालेल त्यांचा तरी रेट चालेल. पण कमी मला असतील सोन्याचा. तुम्हाला बुक करावं लागेल येस आग्र्यावरनं. नक्की. अमोल सर माझं पण बुक करावं लागेल आग्र्यावरनं. कभी कभी करू. अहो तुम्ही या तर, अमोल सर नाही बरोबर मॅम, दिलदार आहे. मॅम आणि सर दोघांनी यायला हवंय. मग छान गेट टुगेदर होईल. ह्याच्यासाठीच लिंक शेअर करत नाही मी. मॅम तुम्ही बोलले तुम्ही करू शकता, आता मी वेळ मॅम देते तुम्ही म्हणून. पण पाहिजे सरांसोबत. नाही नाही, सरांना घेऊन जा. नाही सर, नाही मॅम तुम्ही पण हवे आम्हाला. टुगेदर टुगेदर ठीक आहे. दोघे पाहिजे. ओके, सो फ्युचर्स क्लिअर एव्हरीवन. फ्युचर आवडलं तुम्हाला? आता जुन्या स्टुडंटला प्रश्न विचारा, ते गप्पा मारतात. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर त्यांना विचार, ते फक्त गप्पा मारतात येऊन. नाही मॅडम, एवढं शांततेने ऐकतो आम्ही, शांत चित्तेने. आम्ही आम्ही काहीच बोलत नाही मॅडम. मॅम मी तर माईकच म्यूट केला. हा सिनियर पर्सन आहे ना आम्ही, सिनियर.
म्हणूनच विचारलंय. क्वेश्चन सिन्सिअर. आन्सर सेशन घ्या ना. आमच्यापेक्षा सिनियर आलेत आता. वही मैं बोल रही हूँ, क्वेश्चन आंसर सेशंस लो. आप लोग जो शुरू हो जाते हो अपने 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 आप में गप्पे मारने, ऐसे कि बहुत पुराने बिछड़े हुए दोस्त मिल चुके हैं यहाँ पे, ऐसे वाले शुरू हो जाते. कोई डाउट है तो पूछने दो ना उन लोगों को. उन लोगों को आपको कुछ समझाना है समझाओ. फ्यूचर के आपके एक्सपीरियंस बोलो, डे ट्रेडिंग के एक्सपीरियंस बोलो. सो मार्केट साइकोलॉजी क्लियर विशाल सर? इसमें मैं दो यस मैम. चार घंटे बोल सकती हूँ. मेरे हस्बैंड के साथ इसी के लिए मेरे झगड़े होते हैं. तेच तुम्हाला दोघांना एकत्र बसून ते ऐकायला पाहिजे मॅम. नका घाबराल तुम्ही. घाबरून जाल तुम्ही. आमच्या दोघांचं बिलकुल जमत नाही मार्केटमध्ये. पहिले आमचं ऑफिस एकत्र होतं, आम्ही आता बाजूबाजूला वेगवेगळं केलंय. चांगलं केलं. सिरियसली आम्ही वेगवेगळे केलंय, नाही तर आमचे खूप भांडणं व्हायचे. स्टाफ म्हणायचे करतात काय 9:30 ते 3:30 हे लोक करतात काय दोघं जण. आमच्या बिल्डिंग मध्ये. मॅम दोघेही प्रॉफिट मध्ये करताय ना? हा, दोघंही प्रॉफिट मध्ये करतात. बस झालं, तेच महत्वाचं आहे. यस यस. सो कल लाइव मार्केट में हम लोग मिल रहे हैं. कल कंफर्म हम लोग लाइव मार्केट में मिल रहे हैं. उस दिन के जैसे नहीं होगा. कल हम लोग कंफर्म लाइव मार्केट में मिलेंगे. कल हम लोग टर्मिनल कितने लोगों ने डाउनलोड करके रखा है? कितने लोगों के पास टर्मिनल है? मॅम माझं ऑनलाईन अकाउंट आहे ना, तो ब्रोकर बोलला की मी ते डायरेक्टली करू शकते. पण त्याला सांगा मला ओनली व्ह्यू दे, ओडिनचं सॉफ्टवेअर. ओनली ओनली व्ह्यू माझ्याकडे आहे मॅम. हा मॅम प्लीज उद्या लाईव्ह मार्केटची लिंक पाठवा याच्यात. माझं ते करायचंय मला अटेंड. येस, उद्या लाईव्ह थँक्यू. मार्केटिंग पाठवते. थँक्यू मॅम मॅम. टर्मिनल कुठून डाउनलोड करायचं? टर्मिनल तुमच्या ब्रोकरला सांगायचं, तुमच्या ब्रोकरच्या कस्टमर केअरवर फोन करायचा, तो तुम्हाला करून देणार. ओके. क्लिअर एव्हरीवन? थँक्यू. आज तुम्ही माझं रिस्पेक्ट करून सगळेजण संडेच्या दिवशी आपली सुट्टी घालवून माझ्यासोबत आलात. सो बरं वाटलं. थँक्यू सो मच. अपूर्वा मैम, सुरभि मैम, कैसे हो? मैम अच्छा है, मॅम आप कैसे अच्छे हो? हो. आज ती ही नाही आली ना, श्रुती नाही आली, नाही तर ती प्रत्येक क्लास जॉईन करते. यस, जानवी मैम फाइनली आलाय. आप कैसे हो मैम? ऑल गुड मैम, ऑल गुड. ठीक है, संचिता मैम भी आ गए आज, विभूति मैम भी आ गए. मतलब लिंक भेजने की देरी थी कि सबके सब टपक गया जैसे बोलो. गुड, अच्छा लगा सबसे मिलके. क्योंकि सर की क्लास थी नहीं ना तुम्हारी, इसीलिए तुम लोग इधर आए हो. अगर उधर नहीं क्लास मैम, गई आप तो हमें लिंक नहीं भेजते हो. हम तो रेडी रहते हैं आपको देखने के लिए. आप हमें नहीं लिंक भेजते हो. भेजती हूँ ना. तो जब सर का लिंक, अभी भी सर का लिंक आ गया ना, तो आधे लोग निकल जाएंगे, इज्जत से निकल जाएंगे सबके सब. और बोल के जाते हैं मैडम हम लोग जा रहे हैं, सॉरी बोल के. और वो उसमें सॉरी मॅम मॅम बोलते. सर सर झोपले आज. सरांना झोप नाही येत आपल्यासोबत बोलल्याशिवाय. मैम व्हाट इज योर शनिवार ओपिनियन रविवार फॉर बोर गोल्ड होतं रेट? सरांना. व्हाट इज योर ओपिनियन फॉर गोल्ड रेट. गोल्ड रेट? अनप्रेडिक्टेबल हो गया है गोल्ड अभी फिलहाल के लिए तो. बट ज्यादा नीचे, मतलब आई वॉज सरप्राइज कि शुभम सर बोल रहे 60,000. किस हिसाब से बोल रहे हो शुभम सर आप? मॅडम त्याची लेवल आहे एक अनचेकची 60,000 80,000. आता लॉकडाऊन मॅडम, लॉकडाऊन मध्ये बघा स्टॉक किती खाली पडले. हम्म. कोणाला प्रिडिक्शन नव्हतं, पण ते अनचेक लेवल खाली सोडलेले होते त्याने बऱ्याच दिवसाच्या. अच्छा, तिथपर्यंत आलंच. मग सेल करून ठेवू? तसं तर म्हणता येणार नाही तेवढी तर. नाही मॅम, आल्यावर बाय पण आल्यावर बाय करू शकतो आपण. गोल्ड वाढलं का त्याचं मागचं रिझन आहे की चायना डम्पिंग करत या होतं गोल्ड. चायना डम्पिंग ऑन. येस हा, येस. हाँ. त्याच्यामुळे त्यांना युएस ला त्यांना टफ फाईट देण्यासाठी त्यांनी गोल्ड एवढं डम्प करून ठेवलं, म्हणून ते एवढं वाढलं. ते बाईंग होती होती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये. आता ते एवढं पडणार नाही, कारण त्यांना ना इंटरनली इकॉनॉमिकली हे करायचंय. त्यामुळे ते एवढं खाली येणार नाही एवढं लवकर. त्याला काहीतरी वेगळं रिझन लागेल. हा एवढं. पण एनी अदर सोर्सेस म्हणतात ना मॅम की जॅन मिड पर्यंत ऍटलीस्ट 130 145 होईल. कोई भी चीज साइकोलॉजी अगर समझो तो अगर नीचे लेके आनी है तो क्या होता है?
वो रूमर्स फैल जाते हैं। उसका भाव मतलब बढ़ता है, भाव बढ़ जाता है सच में। लोगों को परचेज करने के लिए लगाते हैं, फिर नीचे आता है। ये मेरा इतने साल का ऑब्जर्वेशन है। मतलब कोई भी स्टॉक है, तो अगर कोई भी स्टॉक है स्टॉक मार्केट में, उसे बढ़ाते हैं बढ़ाते हैं बढ़ाते हैं। जैसे पहले, मतलब अभी शुभम सर ने क्या बोला कि एक लेवल है 60,000 80,000, वहां तक लाने के लिए हमें बायर्स भी तो चाहिए ना। जब तक लोग बाई नहीं करेंगे, हम लोग सेल कहाँ से कर सकते हैं? तो हमें अगर सेलिंग में बड़ा प्रेशर बनाना है, तो हमें बाइंग तो करवाना पड़ेगा लोगों से। ये सारा मतलब इंटरनल गेम बोल लो या ऑपरेटर गेम बोल लो, बट यहाँ पे हम लोग जीरो लॉस स्ट्रैटेजी गोल्ड में बना सकते हैं। जो मैं कल आप लोगों को सिखाऊंगी ना, वो जीरो लॉस स्ट्रैटेजी आप गोल्ड में बना के रखो। या फिर आप गोल्ड में मनी मैग्नेट भी बना के रखो। जैसे शुभम सर बोल रहे, तो उनके पास डेफिनेटली कोई ना कोई टेक्निकल व्यू होगा, फंडामेंटल व्यू होगा। बट इसे कंफर्मेशन में मुझे प्रॉफिट करना है, तो मैं स्ट्रैटेजी में काम करूंगी। मतलब शुभम सर ने बोला है मैं सेल करके नहीं बैठूंगी, मैं उसमें स्ट्रैटेजी काम करूंगी। कहीं पे भी जाता है तो मैं प्रॉफिट लेके जाऊंगी, इतना मुझे कॉन्फिडेंस है। तो कल की अगर फ्यूचर ऑप्शंस की जो स्ट्रैटेजी हम लोग देखेंगे, मनी मैग्नेट एंड जीरो लॉस, वो आप करके रख सकते हो। फिजिकल गोल्ड लेना ही नहीं है फिर अभी शुभम सर के बारे में सोच के। कितना टाइम पीरियड दे रहे हो शुभम सर? तर काय न्यूज काहीतरी होईल, कोरोना सारखं म्हणा, काहीतरी हल्ले वगैरे म्हणा, काहीतरी होईल. बट जेव्हा जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जब जब इनसिक्योरिटी बढ़ती है ना मार्केट में, मतलब Yes. वॉर होता है या कोविड जैसा कुछ होता है, तो इनसिक्योरिटी बढ़ गई। इनसिक्योरिटी जब बढ़ती है तो गोल्ड का भाव बढ़ता है। भाव बढ़ता है हाँ। यस मैम। इन्फ्लेशन रेट जब बढ़ता है तो गोल्ड का भाव बढ़ता है। इन्फ्लेशन रेट जब नीचे आता है तो गोल्ड का भाव नीचे आता है। सिंपल। बट मॅडम ते बँकेचे काय, बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट वाढले बी तर गोल्ड कमी होतो ना. हाँ, इवन बॉन्ड यील्ड पण खूप मॅटर करतं गोल्ड साठी। कितने लोग फॉलो करते हो? मैं तो अभी प्रेडिक्शंस देना बंद कर चुकी हूँ। नहीं तो मैं जब भी वीकली प्रेडिक्शंस देती थी, तो मैं बॉन्ड यील्ड के बारे में बताती थी। यूएस में गोल्ड बॉन्ड होता है या फिर बॉन्ड होता है, अगर उसका रेट बढ़ गया ना, तो गोल्ड का रेट नीचे आता है। इंटरेस्ट रेट जैसा अपना एफडी होता है, वहां पे पर्टिकुलर एक अमाउंट फिक्स है, उतना ही बॉन्ड वो खरीदना पड़ता है जितने आप गोल्ड बॉन्ड लोगे। और अगर वहां के बॉन्ड का इंटरेस्ट रेट बढ़ गया तो गोल्ड नीचे आता है। तो बॉन्ड यील्ड बहुत मैटर करता है। मतलब जितने भी लोगों को ट्रेंड भी देखना है ना, बॉन्ड यील्ड देख सकते हो आप लोग, वो भी यूएस का कंपलसरी। मॅम हे कुठे बघायला मिळेल बॉन्ड यील्ड? मनी कंट्रोल, मनी हाँ, मनी कंट्रोल, मनी कंट्रोल कंट्रोल. एनएसई, मनी कंट्रोललाच ना? मनी कंट्रोल हा, सगळे मनी कंट्रोल ऍप मध्ये. ओके, ओके मैम थैंक यू। डन। और मैम कोई कल डाउट? कितने बजे है क्लास? कल आफ्टरनून में रहेगा मैम। ओके। ठीक है। एकदम आता फ्युचरचं सांगितलं, हाँ, एंट्री वगैरे कसं, काय करायचं? फ्युचरची डिटेल दिली ना आपण आता, हाँ, एंट्री वगैरे कुठं कसं काय, एंट्री म्हणजे मला नाही कळालं, तुम्हाला काय विचारायचंय मला? कुठं घ्यायचं कुठे विकायचं काय. कुठे घ्यायचं म्हणजे तुमच्या ब्रोकर थ्रू घ्यायचंय ना, तुमचं जिथे अकाउंट नाही आहे तिथे। तसं नाही, तसं नाही, म्हणजे म्हणजे मॅम कुठं मी कोणत्या सांगू का पोझिशनला त्यांना बाय काय करायचं. म्हणायचंय की कसं कोणत्या घ्यायचं? पोझिशनला बाय मग करायचंय, कोणत्या पोझिशनला सेल करायचंय, हा ओके? हा हा. त्याच्यासाठी आता तुम्ही टेक्निकल शिकणार आहात ना। आता तर मी तुम्हाला 2 न्यूजपेपर फॉर्म्युलाज दिलेत आणि हो सेक्टर फॉर्म्युलाज दिलेत, ते फॉलो करा। हो. आता उद्या मी तुम्हाला मॅजिक फॉर्म्युलाज देणार आहे, ते फ्युचर ऑप्शन्स आणि डे इंट्राडे साठी असतील। आणि आफ्टर दॅट तुम्ही जाऊ शकता टेक्निकल सोबत। ओके ओके. मॅडम ह्याच्यामध्ये तुम्ही बँक निफ्टी आणि फायनान्स निफ्टी दिलंय, तर जेव्हा बाय करायचं असेल ह्याच्यामध्ये तर म्हणजे कसा प्रोसेस करायचा आहे? अगेन सपोज मला बँक, हा, जावं बँक लागेल, निफ्टी मध्ये, हा, बँक निफ्टी मध्ये जायला लागेल, फ्युचर सिलेक्ट करायला लागेल। फ्युचर मध्ये 3 ऑप्शन्स येतील एव्हरी 3 मंथचं। त्याच्यामध्ये तुम्हाला डिसेंबर पाहिजे जानेवारी पाहिजे ते तुम्ही डिसाईड कराल, आणि बस त्याच्यावर क्लिक कराल। सिंपल। जसं आता आपण इथे जाऊया, टाटा मोटर्स आहे। टाटा मोटर्स मध्ये तुम्ही बघितलं, नवंबर फ्यूचर है, दिसंबर फ्यूचर है, जनवरी फ्यूचर है। अगर आपने बोला कि शीतल मुझे जनवरी में खरीदना है, आप खरीद सकते हो। आप बोलोगे दिसंबर में खरीदना है, आप खरीद सकते हो। आप बोलोगे नवंबर में खरीदना है, रेट्स यहाँ पे दिए गए हैं।
412, 450, 417। तो रेट्स यहाँ पे दिए गए हैं। जिस भी रेट का आपको बाय करना है, सिंपल है। अगर आप टर्मिनल पे बाय कर रहे हो तो F1 होगा, अगर आप ब्रोकर के साथ बाय कर रहे हो तो वहां पे जाके बाय और सेल का ऑप्शन आएगा। सिंपल। माइक म्यूट आहे आदिती मॅम तुमचा. हा सॉरी, ह्याच्यामध्ये तुम्ही डिसेंबर जॅन फेब सांगितलं. मी जेव्हा फ्युचर बाय करते वन लॉट, तर मला तेव्हाच डिसाईड करायचंय की मला 3 मंथ साठी ठेवायचंय की मला 1 मंथ का 2 मंथ साठी ठेवायचंय. तुम्ही सेम डे पण त्याला सेल करू शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे. ओके. तुम्ही सेम डे पण त्याला सेल हा सपोज मी आता मी घेताना फक्त 1 मंथ घेतलं, म्हणजे फॉर डिसेंबर मी घेतलं, पण मला असं वाटतंय की नाही माझ्याकडे फंड्स नाही आहेत, मी ह्याच्यातनं एक्झिट व्हायला पाहिजे किंवा बिकॉज ऑफ एक्स वाय म्हणजे तो स्टॉक खाली कंटिन्युअसली पडतो आणि मला लॉस खूप होतो. सो मी डिसेंबर मग मी दिलंय तुम्हाला, मी म्हटलंय की मी जानेवारीला एक्झिट करणार, पण मला लॉस. लाईव्ह ट्रेडिंग बाय करायचं, कसं सेल करायचं मी दाखवेन. हा हा, उद्या सांगा मॅडम ते. हा, फ्युचर मध्ये कसं बाय करायचं आणि फॅनो मध्ये पण. ऑप्शन आपण नाही बघितलंय. ऑप्शन आपलं नाही, लास्ट फ्युचर मध्ये. आपण फक्त फ्युचर बघितलंय. उद्या वेळ मिळाला दुपारी तर आपण ऑप्शन्स पण बघूया. उद्या बेसिकली आपण टर्मिनल झिरो लॉस स्ट्रॅटेजी बघणार आहोत. ठीक आहे. तो मिस नका करू. ओके. मनी मॅग्नेट. मनी मॅग्नेट ऑप्शन शिकवल्यानंतर शिकवणार, सगळं शिकवणार, काळजी नका. ठीक आहे. काही डाऊट आहेत कोणाला? जायचंय घरी की नाही जायचंय? संडे इकडेच माझ्यासोबतच स्पेंड करायचंय. मॅम गुड नाईट. मॅम वी आर रेडी. सर गुड नाईट. देवेंद्र सर गुड नाईट. नाही 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 नाही, तुम्ही कंटिन्यू करा, प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, झालंच आहे माझं, झालंच आहे. थँक्यू सो मच. मिलते हैं कल आफ्टरनून में. मॅम फोन करते मी, करू आता. मॅम कशासाठी? काम आहे. काय?